परीक्षा झाल्यानंतर आता नवीन ॲडमिशनसाठी मुलांची प्रवेश प्रक्रिया चालू होणार आहे। मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील यामध्ये आपला लाभ मिळावा, त्यांना प्रमाणपत्र मिळावे, जेणेकरून त्यांची प्रवेशाची प्रक्रिया जी आहे ती सुलभ व्हावी। यासाठी मनोज जरांगे पाटील आजपासून परत एकदा आंदोलनासाठी उभे राहणार आहेत। आज त्या संदर्भातली एक बैठक त्यांनी अंतरवालीमध्ये अरेंज केलेली आहे आणि त्यासाठी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून समाज बांधव जमा झालेले आहेत। आपण बघूया की आज इथे आलेल्या समाज बांधवांची काय भावना आहे, नेमकं त्यांना काय अपेक्षित आहे। दादा, कुठून आला तुम्ही आणि काय अपेक्षा आहे? नांदेडहून लोहा तालुका जामगा शिवणी या गावातून मी आलेला आहे। तर जे दादाचा निर्णय असेल ते आम्ही मान्य करू, एवढीच विनंती। दादा, काय कुठून आला तुम्ही? मी छत्रपती संभाजीनगरहून आलो आहे की म्हणून आज दिनांक 16/5/2026 मनोज दादा जरांगे पाटलाची बैठक आहे। सरकारने मनोज दादांना आश्वासन दिलं होतं की हैदराबाद गॅजेटेड आम्ही लागू करू। सातारा गॅजेटेड देखील लागू झाले नाही आणि हैदराबाद गॅजेटनुसार फक्त 308 प्रमाणपत्र हे महाराष्ट्रात वितरित झालेले आहेत। या गोष्टीला कुठेतरी विलंब होत आहे, तरी देखील मनोज दादा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल। एक विद्यार्थी म्हणून तुझी काय अपेक्षा आहे? काय आजच्या बैठकीमध्ये काय निर्णय व्हावा? जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल। वेळ पडली तर आम्ही परत मुंबईला जाऊ, दिल्ली देखील म्हणलं तर दिल्लीला देखील आम्ही जायला तयार आहे। दादा, कुठून आलात आपण? काय मी सोलापूर जिल्ह्यातलं माळशिरस तालुक्यातील आहे। माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांना सरकारनं जे मागण्या केलेल्या होत्या सरकारकडे, त्या सरकारनं आश्वासन दिलं, परंतु ते आश्वासन पाळलं नाही। आणि आज जो निर्णय मनोजदादा जरांगे पाटील घेतील तो निर्णय आम्ही सर्व महाराष्ट्रातील समाज मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीर उभा आहे। सरकारला वाटत असेल की मराठा समाजाला आम्ही खेळवतोय आणि मराठा समाजापुढे नाटक सरकार करते, पण सरकारला सांगणं मराठा समाजानं जर घोषणा दिली हर हर महादेव, जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय आणि जय शंभूराजे, सरकारची पळताभोई करू आम्ही। ही आज या व्यासपीठावरनं सरकारला आदेश आहे। फक्त मनोजदादा जरांगे पाटील यांची आजची घोषणा आहे, त्या घोषणेच्या पाठीशी आम्ही महाराष्ट्रातील मराठा समाज खंबीर पाठीशी उभा आहे। दादा, कुठून आले तुम्ही? काय मागणी असेल? लातूरवरून आलेला आहे। तर मागणं असं आहे की जे काही 2 सप्टेंबरचा GR काढलेला आहे शासनाने, त्याचा कुठलाही फायदा होत नाही आता, कारण आता मुलांचे ऍडमिशन जवळ आलेले आहेत। ऍडमिशन संपल्यानंतर जर शासनाने जर सर्टिफिकेट देत असेल तर त्याचं काय लोणचं घालायचं का? सध्या परिस्थिती अशी आहे की मुलांना त्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे। त्याच्यासाठी हे जेवढे लवकरात लवकर हे करता येईल, सर्टिफिकेट वाटप करता येईल तेवढ्या लवकरात लवकर सरकारने वाटप करावं। विनाकारण मराठा समाजाचा अंत पाहू नये। जर ह्याचा उद्रेक झाला तर खूप महाराष्ट्राला अवघड जाईल। इथून पुढे जे काही मुलं आहेत शिक्षणासाठी आलेले, त्या मुलांसाठी इथून पुढे फ्युचरमध्ये अशी जर घटना घडत असल्या तर त्यांच्या मनावर काय परिणाम होतील, त्यासाठी जेवढं होता होईल तेवढं शक्यतो शासनानं विचार करून मराठा समाजासाठी सर्टिफिकेट देण्याचा प्रयत्न करावा। शिक्षणाच्या ऍडमिशनसाठी जवळ आलेला आहे, तरी कृपया लवकरात लवकर ही विनंती आहे। आणि जे दादा ठरवतील ते आम्हाला मान्य असेल। दादा जरी जीव द्यायचं ठरवलं तर आम्ही पण त्यात सहभागी होण्यात इतकी ताकद आहे आमच्याकडे, कारण आम्ही सध्या मुलांच्या पलीकडे कुठला संसार काही घेणं देणं नाही। मुलं आहेत तर पूर्ण जीवनामध्ये सगळ्या गोष्टी आहेत। मुलांसाठी जर सर्टिफिकेटची गरज भासत असेल त्याच्यानंतर काय उपयोग त्या सर्टिफिकेटचा घेऊन? मुलांच्या भविष्यासाठी जर समजा आज एकमुखाने निर्णय झाला मुंबईला जायचा तर काय असेल? 100% पूर्ण परिवारासह, मुलाबाळासह, लेकरासहित आम्ही तिथे जाण्यास तयार आहे। त्याच्यासाठी दादा जे दिशा ठरवतील ते आम्हाला मान्य असेल। दादा, कुठून आला तुम्ही? आम्ही सोलापूर जिल्ह्यातून आलो। संघर्ष होता म्हणून दादा जरांगे पाटलांनी जे सरकारकडे मागणी केली त्या सरकारनं आजपर्यंत काय पाळल्या नाहीत। या सर्व मागण्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही संघर्ष होता म्हणून दादा जरांगे पाटलांच्या आजच्या निर्णयाची वाट बघतोय। येणाऱ्या काळामध्ये जर सरकारनं अजून जर झुलवत ठेवायचं, काय मागण्या झुलवत ठेवायचा जर प्रयत्न केला तर सरकारला त्याची किंमत मोजावी लागेल। दादा, कुठून आला तुम्ही? काय वडी होदरी। काय मागणं आहे तुमचं? आमचं काय मागणं नाही, मी बौद्ध समाजाचं, पण मराठा समाजाला आरक्षण मिळावा म्हणून जरांगे पाटलांनी दादांनी पहिल्यापासून संघर्ष केला, निस्वार्थीपणाने केलेला आहे। आणि त्या निस्वार्थीपणाला ते यश आलेले, पण सरकार त्यांना खेळवते। जर मुलाला 8 महिने होऊन सरकारने घोषणा केलेली, अजूनही मुलाला प्रमाणपत्र मिळत नाही। जर त्या मुलाला जर प्रमाणपत्र मिळालं तर त्याचं भविष्याचं ऍडमिशन ते काही होऊ शकतं, पण सरकारने याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा। दादा जे सांगतील त्यासाठी आम्ही तयार आहेत। आम्ही सुद्धा दलित बांधव सुद्धा मुंबईला जायला तयार आहेत। आपण बघू शकतो आजच्या या बैठकीच्या अनुषंगाने महाराष्ट्रातल्या विविध भागातून मराठा बांधव इथे जमा झालेले आहेत आणि दादा जे म्हणतील
तो आज निर्णय होईल आणि आम्ही त्यांना त्याचा पाठिंबा देऊ, असा मराठा समाजाची प्रतिक्रिया यावेळेस समोर येते. आनंद साळे, लोकमत.com, जालना.